या क्षणी पाहतोय ही तीच बस आहे ज्या बसमधून आंदोलकांना घेऊन पोलीस निघालेले आहेत। आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। सरकार घाबरले अशी टीका यावर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी केलेली आहे। संसद भवनापासून निघालेला हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या परिसरातच हा मोर्चा अडवण्यात आला इंडिया आघाडीचा। आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। तगडा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला आहे। खासदार संजय राऊत यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे। इंडिया आघाडीच्या नेत्यांना आता ताब्यात घेतलेला आहे। मतचोरी प्रकरणाचा आरोप करत या सगळ्या मुद्द्यावर इंडिया आघाडीच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे। प्रियंका चतुर्वेदी बोलता हुआ है कि वो चुने हुए जनप्रतिनिधियों से नहीं मिल पा रहा है क्योंकि उनके पास जवाब नहीं है। बहुत सारे सवाल, तथ्यों के साथ सवाल हमने उठाए हैं। वोट की कैसे हेराफेरी हो रही है, चोरी हो रही है, डकैती हो रही है और भारतीय जनता पार्टी के निर्देश अनुसार काम हो रहा है, उस पे हम सवाल उठा रहे हैं। इलेक्शन कमीशन उससे भाग रही है। हम कोई चोर हैं, हम कोई ऐसी बातें कर रहे हैं जो देश के खिलाफ है। देश हित में हमने बात रखी है और ये जवाब देही उनकी बनती है, पर वो जवाब देने से बच रहे हैं। तर आपण ही थेट दृश्य दिल्लीतली या क्षणी पाहतोय। ज्यावेळी आंदोलनाला सुरुवात झालेली होती तेव्हाची ही दृश्य आहेत। आता मात्र आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। राहुल गांधी प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलंय तर खासदार संजय राऊत यांना देखील ताब्यात घेतलंय। दोन दृश्य, एकीकडे दिल्लीत इंडिया आघाडीत विरोधकांचं आंदोलन तर दुसरीकडे मात्र ठाकरेंची शिवसेना भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात आज राज्यभर जनआक्रोश आंदोलन करताना दिसतेय। मुंबईतली ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। सिद्धार्थ कहाँ ले जा रहा है? पार्लियामेंट्री स्ट्रीट। अभी कुछ नहीं पता। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। थोड्याच वेळात या व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दाखल होतील। नक्कीच लागवी या ठिकाणी थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल। आदित्य ठाकरे सोबत असतील, मात्र या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। अगदी या ठिकाणी पैशांचे बंडल असतील, नोटा असतील, पत्ते असतील हे दाखवून निदर्शनं केली जातात। आपल्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आहेत, या ठिकाणी पत्ते घेऊन उभे आहेत आणि पत्त्यांचा डाव हा रस्त्यांवरती मांडल्याचं पाहायला मिळतोय। संतोष शिंदे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल? पत्ते तुम्ही हातामध्ये घेतलेले आहेत, रस्त्यावरती पत्त्यांचा डाव मांडलेला आहे पाहायला मिळतोय। कारण ज्या मंत्र्याने सभागृहामध्ये रमीचा डाव मांडला त्याला क्रीडा मंत्री बनवलं, म्हणजे रमीला या महायुती सरकारने मान्यता दिल्यासारखं आहे। त्याचा निषेध करण्याकरता ह्या मंत्र्याला, भ्रष्ट मंत्र्याला घरीचा रस्ता दाखवण्याकरता, त्यांचा राजीनाम्याची मागण्या करण्याकरता आम्ही या ठिकाणी आक्रोश मोर्चा करत आहोत। या ठिकाणी लेडीज बार मंत्री चालवतो। लेडीज बारमध्ये आपल्या आई बहिणींना नाचव ना, मग कळेल तुला काय असतं ते। आमच्या आई बहिणींना त्या ठिकाणी आपण नाचवता, या भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवण्याकरता जो रावण्याच्या झोपेत गेलेला आहे देवाभाऊ। तर दिल्लीत आपण पाहतोय आंदोलनादरम्यान एका महिलेला या ठिकाणी दुखापत झालेली आहे। राहुल गांधी स्वतः या महिलेला आपल्या कारमधून रुग्णालयात दाखल करतानाची इथे थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। इंडिया आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। संविधान वाचवण्याकरता ही आमची लढाई आहे असं राहुल गांधी म्हणतायत। पण या आंदोलनादरम्यान एका महिलेला या ठिकाणी दुखापत झालेली आहे। स्वतः या क्षणी राहुल गांधी त्या बसमधून उतरले आणि त्या महिलेला आपल्या कारमधून दवाखान्यात दाखल करण्याकरता नेण्यात आलेलं आहे। इंडिया आघाडीचं हे आंदोलन, सरकार आपल्याला घाबरलंय असा आरोप या ठिकाणी विरोधकांकडून केला जातोय।
दोन दृश्य आपण पाहणार आहोत. एकीकडे दिल्लीत या सगळ्या घडामोडींना वेग, तर तिथं राज्यातही आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जनआक्रोश आंदोलन केलं जात आहे. दोन दृश्य आपण या क्षणी पाहूया. एकीकडे ठाकरेंची शिवसेना आक्रमक, तर दुसरीकडे क्या कहेंगे सर, जिस तरह से डिटेन किया गया, आप लोग प्रोटेस्ट कर रहे हैं? डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट तर है नाही. आज एक मंत्र्याचा राजीनामा न घेता त्याचं फक्त खातं बदललं जातंय आणि ते खातं असं बदललं जातंय जे खेळतायत पत्ते क्रीडाचंच खातं त्यांना दिलं जातंय. म्हणजे एवढं कुठेतरी महाराष्ट्रातल्या जनतेची नाचक्की करतायत. ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने यांना निवडून दिलं. मैम जिस तरह से आप लोग प्रोटेस्ट कर रहे थे, शेम 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 शेम। क्या कहेंगे मैम, डिटेन करके पीएस हम शांतता मार्ग से ही हमारी लड़ाई जारी रहेगी। तो अब आगे किस तरह से मैम करेंगे? महात्मा गांधी जी को आदर्श मानते हैं, उसी तरह हम आगे लड़ाई करते रहेंगे। मैम क्या 30 लोगों को परमिशन दी गई है? इथे लोकशाही कुठे राहिली आहे? लोकांचं म्हणणं मांडण्यासाठी व्यासपीठच या ठिकाणी नाही आहे. लोक जर रस्त्यावर उतरली तर त्यांच्यावर केसेस घेतल्या जातात. म्हणजे जनतेने आपलं आंदोलन कुठे करायला पाहिजे. आणि ह्या भ्रष्ट सरकारचं हे सरकार असं आहे, ओम भट स्वाहा असं हे सरकार आहे. त्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. या ठिकाणी सरकारचा जाहीर निषेध हा शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी करण्यात आलेला आहे. राज्यामधील जे कलंकित मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी एकच मागणी या कार्यकर्त्यांची आणि या आंदोलकांची पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोहित कांबळेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.